हो बस दाजी आता बस आता फायनल आहे. सगळे पुढे रस्ता करायचं कोणी आज सुसाईड करतात ती सगळ्यात जास्त पाया पडती ग. नाव ठेवू नये कोणत्या लेखी बाळीचं, पण ती पोरगी पाया पडती ग पोरांच्या. मला त्याला भेटायला घेऊन त्याला गौरी स्वतः नाही माझी पोरगी हात जोडून सांगितलं, गौरी तुले चुकती, तू त्याच्यावर विश्वास ठेवू नको. पण आज माझं बाळ ते सांगायला राहिलं नाही ग, सांगायला राहिलं नाही. हात जोडते ग पोरींवर पण विश्वास ठेवू. पुढे गेलं की गेलं काय नाही पडत नाही. तुम्ही आज सगळेजण आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. पण नाही का कालची जी घटना आहे म्हणजे नाही का आता जसं मॅडमने सांगितलं की नाही का पोलिसांना पण सांगितलं होतं आम्ही स्वतः गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर, पण तरी पण पोलिसांनी म्हणजे मॅडम बोलल्यात की नाही का पोलिसांनी शोध लावायचा प्रयत्न केलाय. पण नाही, आम्हाला सगळ्यात जास्त गरज होती पोलिसांची. ज्यावेळेस आम्हाला धमकी भेटली त्यावेळेस आम्ही पोलिसांकडे गेलो, कारण की आम्हाला वाटत होतं घरच्यांसोबत आमची ते सुद्धा मदत करतील. पण नाही का पोलिसांना आम्ही फक्त पोलिसांजवळ एक मागणी घातली होती. त्यांनी जे स्वतः कबूल केलं होतं की त्याचे 2 फोन आहेत, त्या फोन मध्ये सगळा डाटा आहे जे की प्रूफ म्हणून आमच्या साईडला होतं. आम्ही पोलिसांसोबत ती मागणी घातली की ते 2 फोन जप्त करा, पण तरी सुद्धा पोलिसांनी ते 2 फोन जप्त केलेले नाहीयेत. आणि त्याच टेन्शन मध्ये आज परत धमकी येऊन तिने स्वतःचा जीव गमावलाय. म्हणे मम्मी तो परत येईल त्याची जामीन मंजूर झाली आणि तो परत आला की मला सोडणार नाही, मला माझ्या साक्षी दिदीला सोडणार नाही म्हणला. म्हणून माझ्या बाळाने उडकून घेतलं ग, 5 मिनिटात केलं ग. 5 मिनिटात माझ्यासोबत शाळेत होतं ग माझं पिल्लू. 5 मिनिटात तिनं खेळ केला ग सगळा. त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या पोरींना, सगळ्या इथं जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते, माझ्या बाळाला नाही, माझ्या बाळाची शेवटची इच्छा होती की मम्मी तो आंबटमध्ये फिरला नाही पाहिजे, तो जिवंत नाही राहिला पाहिजे. माझ्या लेकराची एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा, तशी त्याला कायद्याने फाशीची शिक्षा द्या. फाशी झाली पाहिजे. कारण तुम्ही म्हणता तू फाशी का मागते, मी फाशी याच्यामुळं मागते कारण मी तर माझ्या लेकराने फाशी घेतली त्याच्यामुळं. त्याला सपोर्ट करणारी त्याची गँग अजून मला नाही माहिती पकडली का नाही म्हणून. त्या पोरांनी तिला खूप छेडलं. अगं तुम्हाला माहितीये का त्या पागल पोराने, तो सायको आहे, त्याने लेकरा